श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुल्म आवाज वाशिमचा. मी आहे आरजे ज्योती आणि महिला विश्व या कार्यक्रमामध्ये तुमचं करते आहे मनापासून स्वागत. श्रोतेहो, तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. जसे की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी होत्या माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनवादी विचारांची जी विचारधारा आपल्याला पोहोचवली आहे त्यांचेच नातू आणि त्या भीमसूर्याचा प्रकाश म्हणजे ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहचारिणी अंजलीताई आंबेडकर यांचं एक मोठं नाव आहे आणि एक परिवर्तनवादी विचारांचं वादळ आहे. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर ह्या इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी या वादळाला कसं सांभाळलं याविषयीची चर्चा आज आपण महिला विश्व या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. तर ताई, महिला विश्व कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आम्हाला या कार्यक्रमात बोलवलं, रेडिओ वत्सगुल्मच्या याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर चला आपण आजच्या या कार्यक्रमाकडे वळूया आणि श्रोतेहो, कोणतंही व्यक्तिमत्व घडायचं असेल तर त्या व्यक्तिमत्वाचा एक लहानपणापासूनच पाया घातलेला असतो आणि आपल्याला ताईंचं बालपण आहे, ताईंचं कौटुंबिक वातावरण कसं काय असेल याविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर ताई, तुमचं बालपण आणि कौटुंबिक वातावरण कसं होतं? माझं संपूर्ण कुटुंब हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होतं आणि वडील असतील, आई असतील, ते सामाजिक कार्यामध्येही होते आणि स्वातंत्र्य चळवळीमध्येही होते. आणि त्याच्यामुळे एका पुरोगामी कुटुंबामध्ये जिथे पूर्णपणे विकासाचं, वाढीचं, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मुलींना दिलं जातं, अशा एका घरामध्ये मी जन्मले, वाढले. पुण्यासारख्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणाऱ्या शहरामध्ये वाढ झाल्यामुळे लहानपणापासून जी संधी हवी ती मिळत गेली आणि त्याला प्रोत्साहन देणारं कुटुंब पण होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या संध्या मला लहानपणापासून मिळत गेल्या त्या इतर मुलांना मिळू शकत नाहीत, ह्याचं भान यायला सुद्धा मला थोडंसं पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत अगदी सामाजिक चळवळीच्या कुटुंबात वाढून सुद्धा तो काळ जावा लागला. साधारणपणे मी टाटा इन्स्टिट्यूट ला गेल्यानंतर, म्हणजे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात यायला लागलं की मला जी प्रिव्हिलेजेस मिळाली, मला जी संधी मिळाली, मला जे स्वातंत्र्य मिळालं, ते काही फक्त एका पुरोगामी कुटुंबामध्ये जन्माला आलेला मिळालं नव्हतं, तर त्याच्यामध्ये संपूर्ण जातीव्यवस्था किंवा सामाजिकची संरचना जी असते त्याच्यामध्ये एका प्रिव्हिलेज क्लासमध्ये, प्रिव्हिलेज वर्गामध्ये संपूर्ण प्रकारच्या संधी उपलब्ध असणाऱ्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळे सुद्धा मला खूप सुविधा सहजपणे मिळत गेल्या, ज्या माझ्या बरोबरीच्या अनेक लोकांना मिळालेल्या नव्हत्या. आणि तिथे पहिल्यांदा खरं म्हणजे वंचितता काय असते याच्याशी माझा संपर्क आला आणि समज वाढली. नक्कीच. या ज्या सोयीसुविधा तुम्हाला मिळाल्या त्या इतरांना नाही मिळाल्या, म्हणूनच वंचितांची जी समस्या तुम्ही जाणून घेतली. तर सोबतच वंचित बहुजन आघाडीचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर, हे देखील वंचितांची चळवळ घेऊन पुढे चालत आहेत. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की साहेबांसोबत कशी भेट झाली तुमची, एखादा प्रसंग वगैरे तुम्हाला आठवत असेल तर. मी प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच त्याच्याबरोबर मी नारी समता मंच या एका स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेबरोबर पण काम करत होते. आणि त्यावेळेला भारिपची स्थापना, म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना होत होती. आणि आमच्या संघटनेमध्ये अनेक दलित कार्यकर्ते क्रियाशील होते स्त्री संघटनेमध्ये. आणि त्या सगळ्यांना असं वाटलं की माझ्या या चळवळीला योगदान असू शकतं आणि आमच्या दोघांचं कदाचित एकमेकांची जमू शकतं. त्यामुळे थोडीशी सहकार्यांनी घडवलेली भेट, असंच आमची एकमेकांशी ओळख होण्याचं स्वरूप होतं. आणि सोबतच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की म्हणजे एक मोठं घराणं किंवा आमचा एक दैवत असल्यासारखं आम्हाला वाटतं. आणि आंबेडकर घराण्यामध्ये जेव्हा तुम्ही नाचून म्हणून प्रवेश केला तर तुम्हाला त्यावेळेसचा आलेला अनुभव कसा होता? प्रचंड भारावले पण होतं आणि प्रचंड दडपण पण होतं. म्हणजे ज्या एका महामानवांनी भारतातल्या सगळ्या दलितांचं आयुष्य बदललं, अशा महामानवाच्या घरामध्ये आपण एक नाचूत म्हणून प्रवेश करतोय, याच्याबद्दलचं एक प्रचंड भारावले पण होतं. कुठेतरी खऱ्या अर्थाने मी आता माझ्या घरी येऊन पोचली आहे अशी एक भावना त्याच्यामध्ये होती. आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये प्रचंड दडपण पण होतं
की माझ्याबद्दलच्या ज्या समाजाच्या खूप अपेक्षा असणार आहेत त्या अपेक्षांना आपण पुरं पडणार आहोत की नाही, हे एक दडपण पण सातत्याने मनामध्ये होतं. ते 1-2 वर्ष टिकलं, पण त्याच्यानंतर मला इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाने आणि पक्षांनी आपलंसं केलं की तो एक जो काही दडपणाचा भाग होता तो गेला. नक्कीच. सोबतच ताई तुम्ही प्राध्यापिका म्हणून कोणत्या कॉलेजमध्ये काम केलं आणि ते प्राध्यापिका असताना फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करताना किंवा साहेब जी चळवळ पुढे नेत होते, तर त्यांना तुम्ही कशाप्रकारे सहकार्य केलं? एक तर माझी शैक्षणिक आणि व्यावसायिक बॅकग्राऊंड ही संपूर्णपणे समाजकार्याची आहे. टाटा इन्स्टिट्यूटमधनं बाहेर पडल्यानंतर मी कर्वे समाजसेवा संस्था या पुण्याच्या संस्थेमध्ये जवळजवळ 37 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं आणि माझे जे शिकवण्याचे विषय होते ते महत्त्वाचे म्हणजे सामाजिक धोरण आणि समाज विकासाचं नियोजन, ग्रामीण परिसराचं नियोजन हे मुख्यतः विषय असल्यामुळे हे विषयच असे होते की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि ह्या प्रश्नांची विचारधारा ही एकमेकांच्या बरोबर जुळणारी होती. आणि त्यामुळे ज्या प्रश्नावरती फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये जे प्रश्न उचलत होते ते प्रश्न अत्यंत सहजपणे अभ्यासक्रमामध्ये आणि वर्गातल्या शिकवण्यामुळे येत होते. कोणीही शिक्षकांनी खरं म्हणजे विद्यार्थ्यांना आपण घडवल्याचं श्रेय घेऊ नये, कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या गतीने शिकत असतो, स्वतःची त्याला कमिटमेंट असते. तरीसुद्धा मला असं म्हणायला आवडेल की एक विचारांची दिशा देण्यामध्ये, फुले शाहू आंबेडकर विचाराच्या दिशेने जाण्यामध्ये, वंचित बहुजनांच्या प्रश्नाबद्दलची आस्था निर्माण करण्यामुळे आणि जे काही प्रश्न असतात ते व्यक्तिगत पातळीवरती नसतात, तर ते संपूर्ण सामाजिक व्यवस्थेतनं निर्माण झालेले प्रश्न असतात, हे भान विद्यार्थ्यांना आणण्याचं एक नक्कीच योगदान माझं राहिलं असं मला वाटतं. नक्कीच ताई, कारण तुम्ही या फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आपले विद्यार्थी घडवलेत आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा प्रबुद्ध भारत हा पुढे होईल. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत, समता, जनता हे वृत्तपत्र काढलं आणि त्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेली. तेच प्रबुद्ध भारत पाक्षिक जे आहे त्या पाक्षिकाच्या माध्यमातून आपल्या पक्षाची जी धोरणं आहेत ती आपण पुढे नेता. तर त्या या पाक्षिकाच्या माध्यमातून आणखी कोणती ध्येयधोरणं आहेत जे तुम्ही सर्व समाजापर्यंत पोहोचू इच्छिता? 1956 साली बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत सुरू केलं. त्याच्यानंतर ते काही काळ भैयासाहेब आंबेडकरांनी चालवलं. मध्ये खंड पडत का होईना पण ते सातत्याने चालू होतं. पण जेव्हा 2017 अशी परिस्थिती निर्माण झाली की इथली बहुसंख्य माध्यमं ही एकाही विचारसरणीच्या आहारी गेली आहेत आणि एक सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांचा, वंचितांचा आवाज उठवणारी वर्तमानपत्र शिल्लक नाहीत, मीडिया शिल्लक नाही, असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही प्रबुद्ध भारतचं पुनर्प्रकाशन करण्याचा निर्णय 2017 घेतला आणि तेव्हापासून सातत्याने हे पाक्षिक म्हणून चालू आहे. त्याचं पुनर्प्रकाशन करायला सुरुवात करतानाच बाळासाहेबांनी ही भूमिका जाहीर केलेली होती की हे भारिप बहुजन महासंघाचं किंवा नंतर वंचित बहुजन आघाडीचं मुखपत्र नसेल, तर हे संविधान मानणाऱ्या तमाम भारतीयांचं हे मुखपत्र आहे. ही भूमिका घेऊन प्रबुद्ध भारत आम्ही सुरू केलं होतं आणि मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारची वंचितता ज्या लोकांच्या अनुभवाला येते त्यांचे प्रश्न, त्यांचं लोकसंघटन, त्यांनी केलेली आंदोलनं आणि आत्ताच्या सरकारची धोरणं ही वंचितांच्या विरोधात जाणारी कशी आहेत हे विश्लेषण सातत्याने लोकांच्या समोर प्रबुद्ध भारतमधनं आणणं हा प्रबुद्ध भारतचा मागच्या 5-6 वर्षाचा प्रवास राहिलेला आहे आणि तो तसाच चालू राहील. सोबतच प्रबुद्ध भारतचा फेसबुकचं पेज आहे आणि त्या माध्यमातून देखील आपण लोकांपर्यंत प्रचार प्रसार करतात. तर या पाक्षिकाचं सभासद वगैरे व्हायचं असेल तर त्याची वर्गणी वगैरे कशी आहे, लोकांनी त्यामध्ये कशा प्रकारे सहभागी व्हावं? प्रबुद्ध भारत 3 स्वरूपामध्ये लोकांच्या स्वरूपात येते. एक तर 15 दिवसातनं एकदा जे प्रबुद्ध भारत प्रकाशित होतं ते प्रिंट स्वरूपामध्ये जातं. त्याचे महाराष्ट्रात काही ठिकाणी वितरक आहेत, पोस्टाने हे तर जातं. त्यातले निवडक लेख हे तातडीने फेसबुकवरती टाकले जातात आणि गेल्या 2-3 महिन्यापासून प्रबुद्ध भारतने यूट्यूब चॅनल पण सुरू केलेलं आहे. त्याची वार्षिक वर्गणी 5,000 रुपये आहे. प्रबुद्ध भारतच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा ऑनलाईन पेमेंट करून प्रबुद्ध भारतचं वर्गणीदार होता येतं आणि प्रबुद्ध भारतच्या प्रत्येक अंकामध्ये वेगवेगळे ऑनलाईन पेमेंट्स चॅनल दिलेले आहेत, जसं जीपे किंवा फोनपेच्या माध्यमातूनही वर्गणी भरून प्रबुद्ध भारतचं वर्गणीदार होता येतं. तुम्ही विचारलात की प्रबुद्ध भारतला लोक कशा पद्धतीने मदत करू शकतात.
एक मला महत्त्वाची लोकांच्याकडनं मदत अपेक्षित आहे, ती म्हणजे त्यांच्या विभागामध्ये, त्यांच्या भागामध्ये ज्या काही वंचित समूहाच्या संदर्भामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, त्यांनी घेतलेले कार्यक्रम आहेत, त्यांनी केलेल्या चळवळी आहेत, त्या आमच्याकडे पाठवाव्यात, ज्या आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवता येतील आणि ज्याला एक जास्ती दृश्यमानता देता येईल. म्हणजे प्रबुद्ध भारतला सगळ्याच वंचितांचा आवाज व्हायला आवडेल आणि तो आवाज जितका मोठा करता येईल तितके वंचितांचे प्रश्न ऐरणीवर आणणं सोपं होईल. त्यामुळे ह्या पद्धतीने योगदान मिळावं ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. नक्कीच आमचे जे श्रोते आहेत, ऐकणारे आहेत, ते प्रबुद्ध भारतचे वर्गणीदार होतील. कारण वृत्तपत्र आणि मीडिया ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि ते मजबूत करण्यासाठी ही जे आपली श्रोते आहेत ते नक्कीच मदत करतील. तर ताई, आता निवडणूक काळ येतो आहे आणि या निवडणूक काळात जेव्हा तुम्ही साहेबांसोबत आम्हाला पावली चालताना पुढे जाताना दिसतात आहे, तर या निवडणूक काळामध्ये साहेबांसोबत कसे काम करता तुम्ही? मला वाटतं साहेबांसोबत काम करण्यापेक्षा मी संपूर्ण पक्षाबरोबर काम करत असते. कारण पक्षामध्ये सुरुवातीपासूनच माझी भूमिका ही महिला आघाडी जास्तीत जास्त सक्रिय आणि सक्षम करणं हा त्याच्यामध्ये राहिलेला आहे. भारिप बहुजन महासंघाने 1998 पासून मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जावा, मानला जावा ही भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 वर्ष सातत्याने राज्यव्यापी परिषदा होत होत्या आणि हा विचार आणि हा मुद्दा लोकांच्यापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात पोचला की आता महाराष्ट्राबाहेर सुद्धा ठिकठिकाणी 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिवस हा महत्त्वाचा फुले आंबेडकरी विचाराच्या चळवळीचा एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. तामिळनाडू, कर्नाटक या अनेक राज्यांमध्ये आता 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा मानला जातो. आणि हे मला असं वाटतं की भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीचं एक मोठं यश आहे. महिलांना केवळ राखीव जागा देऊन भागत नाही, तर त्यांना पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी करून घ्यावं हा आमचा महत्त्वाचा प्रयत्न होता. आणि मला अगदी खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महिला आघाडीने खूप पुढाकार घेऊन बूथ कमिट्या स्थापन केल्या होत्या आणि अतिशय हिरिरीने महिलांनी त्याचं काम केलं होतं. त्यामुळे संधी मिळाली, थोडीशी दिशा दिली, मोकळीक दिली की महिला सहज राजकारणामध्ये आपला ठसा उमटू शकतात, त्याच्यावर मला विश्वास आहे. नक्कीच संधी मिळाली तर महिला ह्या पुढे जाऊ शकतात, परंतु त्यांना काही अडचणी सुद्धा येतात. महिलांचं संघटन मजबूत करण्यासाठी आणि महिलांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की महिलांनी एकत्र येणं, शक्य तितके स्वतःचे रिसोर्सेस, स्वतःची संसाधनं उभी करणं. कारण महिलांना सगळ्यात मोठी अडचण येत असते ती आर्थिक परिस्थितीची एक येत असते. आता कुठेही पक्ष बांधणी करत असताना, राजकारण करत असताना निधीशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या निधीचे स्रोत उभारण्याचा प्रयत्न करणं, अनेक चांगल्या हेतूंनी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करणाऱ्या महिला स्त्रिया असतात. कुठलाही जिल्हा किंवा महानगर असं नाही की जिथे वंचित समूहातल्या स्त्रिया आता अधिकाराच्या पदावरती किंवा वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाय रोवून उभ्या नाही आहेत. त्यांना राजकारणाला वेळ देता येत नाही, पण त्यांची राजकारणाबरोबर पक्षाबरोबर आत्मीयता असते. अशा लोकांना जरी बांधून घेतलं तरी महिला आघाडी स्वतंत्रपणे एक स्वतःचे फंड उभारू शकते आणि देशात जे काही घडतंय ते सातत्याने वाचत राहणं आणि स्वतः अभ्यास करत राहणं हे सगळ्याच स्त्री कार्यकर्त्यांसाठी गरजेचं आहे. आणि सोबतच मला एक प्रश्न विचारायचा येत आहे की आपण आता ह्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण उद्योगाचा जो आधार घेतो, एक उद्योग प्रशिक्षण म्हणून म्हणा किंवा एक कार्यशाळा म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या पक्षाकडून देऊ शकतो महिलांना. तर तशा प्रकारचं आयोजन आता वंचित बहुजन आघाडीने उद्योजकता मार्गदर्शनाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. वाशिम जिल्ह्यातच जेव्हा मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी माझा दौरा झाला त्यावेळेला मी सगळ्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं की ज्यांना उद्योजकता क्षेत्रात उतरायचं आहे त्यांनी पक्षाशी संपर्क करावा, आपण त्यांना मार्गदर्शन करणार. नक्कीच आपण या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा जो रोजगार मेळावा होणार आहे तो येत्या काळात आपण आयोजन करणारच आहोत. सोबतच मला पुन्हा एकदा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या बाळासाहेब आंबेडकर जेव्हा कार्यकर्त्यांना असं वाटतं की साहेब खूप कडक आहेत आणि बाहेर त्यांना त्यांच्याशी बोलायला सुद्धा घाबरतात, तर मग ते घरातही तशीच आहेत काय? घरामध्ये अजिबात कडक नाहीये आणि कार्यकर्त्यांच्याही सगळ्या कार्यकर्त्यांना हा नाही कडकपणाचा अनुभव येत. त्याच्यामुळे काही वेळेला
कडक राहावं लागतं आणि त्याचा तो भाग आहे. पण मी थोडंसं ज्योतिताई तुमच्या मागच्या प्रश्नाकडे महिलांच्या संदर्भातला येते. महिलांच्या राजकारणाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मला असं वाटतं की स्थानिक समस्यांनी महिला सगळ्यात जास्ती एका अर्थाने त्यांना त्याची अडचण येत असते. त्यामुळे महिलांच्या बरोबर काम करताना अगदी शाळा कॉलेजेसमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह असणं, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह असणं, जी वाशिममध्ये कुठेही आत्ता नाही आहे, तसंच या ठिकाणी सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता असणं, महिलांच्या रोजगाराच्या प्रोत्साहनासाठीचं वातावरण, बाकीचं वातावरण हे महिला केंद्री निर्माण होणं, या काही गोष्टींच्या वरती कुठल्याही पक्षाची महिला आघाडी निश्चितच लक्ष केंद्रित करू शकते. नक्की. सोबतच आता पुन्हा एकदा तुम्हाला पर्सनल प्रश्न आपल्या सुजातदादाविषयी. सुजातदादांना देखील आपण सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि युवा आघाडीचं काम भक्कमपणे आणि अगदी उत्साहाने करताना बघतो. तर ती जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली की आपल्याकडून काही प्रोत्साहन वगैरे मिळालं? नाही, त्यांनी ती स्वतःपासून उचलली. लहानपणापासून वातावरणच राजकीय असल्यामुळे त्यातला एक इंटरेस्ट निर्माण होणं, त्याची आवड निर्माण होणं ते झालं. आणि त्यांनी पुढे जे अभ्यासक्रम निवडले, पॉलिटिकल जर्नलिझमचा आणि इलेक्शन मॅनेजमेंटचा, हा सगळा त्याच दिशेने त्याचा प्रवास चालू आहे. त्यामुळे ते पूर्णपणे त्याचे स्वतःचे निर्णय आहेत. आणि तुम्ही जेव्हा प्राध्यापिका म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत होत्या, तर थोडंसं आमच्या युवा मित्रांना वगैरे तुमचं मार्गदर्शन नक्कीच हवं आहे की त्यांनी आता या सध्याच्या या राजकारणासंदर्भात म्हणा किंवा आणखी काही त्यांचे जे उद्योग आहेत त्या संदर्भात त्यांनी कशा प्रकारे पाऊल उचलावं, या मीडियाचा कशा पद्धतीने वापर करावा? मला असं वाटतं की युवकांनी पहिल्यांदा राजकीयदृष्ट्या सजग झालं पाहिजे. आणि मीडियातून आणि विशेषतः सोशल मीडियातून जे कित्येक वेळेला बंबार्डिंग केलं जातं, तुमच्यावरती अनेक गोष्टी आदळत असतात आणि त्या नैसर्गिक घडत नसतात, त्या मोठ्या प्रमाणावरती तुमची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने त्या घडवल्या जात असतात. त्याच्याबद्दल सावध राहणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन बघणं, म्हणजे आता आपण मीडियामध्ये बोलतोय म्हणून आर्ट न्यूज सारख्या गोष्टी, जो काही चुकीचा प्रचार होत असतो त्याच्यामागचं वास्तव दाखवणाऱ्या असतात. तर अशा काही गोष्टी आवर्जून बघणं, त्यांची वेबसाईट बघणं, त्या आपल्याकडे आलेली न्यूज चेक करून घेणं, ह्याची गरज असते. पण मला थोडंसं सातत्याने असं वाटत राहतं की जे काही राजकीय निर्णय होत आहेत, जे काही धोरणात्मक निर्णय होत आहेत, त्या धोरणाच्या निर्णयाचा नेमका माझ्यावर काय परिणाम होणार आहे हे युवकांनी समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे ओबीसींची स्कॉलरशिप मिळत नाहीये, ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावरती आहे, आरक्षण आणि स्कॉलरशिप दोन्ही रद्द झाली, तर आत्ता जो काही एक विकासाचा मार्ग आपण शिक्षणाच्या माध्यमातून स्वीकारलाय तो आपल्या हातातनं जाणार आहे. ह्याचं भान ठेवून या धोरणांकडे बघणं, हा डोळसपणा युवक पिढीमध्ये येण्याचं आवश्यक आहे. नाहीतर एरवी मुलं स्कॉलरशिपसाठी भांडतात, ती मुख्याध्यापकांची जाऊन किंवा प्रिन्सिपलची जाऊन भांडतात, निर्णय शासनाचा असतो. ह्याची कुरकुर होते, रस्त्यांच्या बद्दलची कुरकुर होते, कचरा कोंडी बद्दलची कुरकुर त्याच्यामध्ये होत राहते. पण निवडणुका आल्या आणि एखादी जातीय दंगल घडवली आणि वातावरण भगवं केलं की हे सगळे आपले जगण्या मरण्याचे प्रश्न युवक सहजपणे विसरतात आणि त्याच्यात वाहवून जातात. तर माझी युवकांना सगळ्यांना सांगायला आवडेल की आपल्या आयुष्यावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत ते बघा, त्याचं विश्लेषण करा, ओळखा आणि त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घ्या. आत्ताच आपण बोललोय साहेबांबद्दल की साहेबांचा स्वभाव फार कडक आहे. तर मला असं विचारायचं आहे की सुजातदादांना सुद्धा रागवतात का साहेब? मला असं वाटतं की सगळ्याच आईवडिलांना मुलांना रागवण्याची वेळ येते, पण तुम्ही प्रश्न विचारलेत म्हणून माझ्यापेक्षा खूप कमी रागवतात. ताई, आम्ही साहेबांना नेहमी बदल करताना पाहतो. जसं भारिप बहुजन महासंघ होता, डॉलचा होता आणि त्याच्यानंतर आपल्याला वंचित बहुजन आघाडी आहेत, म्हणजे नेहमी ते बदल करताना दिसतात. तर मग हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हेच नाव का त्यांनी निवडलं? भारिप बहुजन महासंघ स्थापन केला तेव्हा मोठ्या प्रमाणावरती बहुजन समाजाला राजकीय प्रवाहामध्ये सामील करून घेणं हा त्याच्यामध्ये भाग होता. निरानुस ही आघाडी होती, त्याच्याबरोबर मध्ये डावे पक्ष, शेकाप हे सगळेच बरोबर होते. त्यामुळे अनेक पक्षांनी येऊन निवडणुकीपुरती स्थापन केलेली एक ती आघाडी होती. वंचित बहुजन आघाडी ह्या नावांनी पक्ष स्थापन करण्यामध्ये एक भाग होता की भारिप बहुजन महासंघाच्या सगळ्या वाटचालीमध्ये आणि जसजसं समाज प्रगल्भ होत जातो, आंदोलनं करतो, त्यावेळेला वेगवेगळे प्रश्न पण आपल्याला जाणवायला लागतात. या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला असं जाणवत होतं की केवळ बहुजन या नावामध्ये सगळ्या प्रकारची वंचितता येते असं होत नाही आणि त्यामुळे जातीच्या पलीकडे जाऊन
वंचिततेला एका प्रकारची ओळख देणं आणि वंचित समूहांच्या हक्कासाठी उभं राहणं या दृष्टिकोनातनं आम्हाला वंचित बहुजन आघाडी हे नाव घ्यावंसं वाटलं. कारण जेव्हा वंचित हा समूह घेतो तेव्हा कुठेतरी नकळत वंचित या नावामुळेच तुम्हाला वंचितता म्हणजे काय ह्याचा विचार करावा लागतो. आणि ज्या ज्या व्यक्तीला किंवा समूहाला इथल्या व्यवस्थेमुळे विकासाची आणि त्यांचे हक्क घेण्याची संधी नाकारली गेलेली आहे ते सगळे आमच्या दृष्टीने वंचित आहेत. आणि त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व करणारा त्यांचा आवाज म्हणून वंचित बहुजन आघाडी हा शब्दप्रयोग घेतला. म्हणजे मग त्याच्यामध्ये फक्त जाती किंवा कुठल्या तरी धर्माचे समूह असतील असा भाग नसेल, तर त्याच्यामध्ये आम्ही स्त्रियाही वंचित आहेत असं धरतो. कुठल्याही जातीचे असलेले गरीब शेतकरी, कास्तकार किंवा शेतमजूर सुद्धा किंवा शहरी कष्टकरी वर्ग असेल तोही वंचित आहे असं आम्ही धरतो. ट्रान्सजेंडर म्हणजे ज्यांना आता LGBTQ म्हटलं जातं, पारलिंगी लिंग हा शब्द वापरला जातो, तो सगळा समूहही अनेक प्रकारांनी वंचित आहे. एकल स्त्रिया ह्या वंचित आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आणि या सगळ्यांचा आवाज म्हणून वंचित बहुजन आघाडी हे नाव घेतलंय. नक्कीच या वंचितांना घेऊन आपण जे राजसत्तेचं स्वप्न वगैरे पाहत आहेत ते साहेब पुढे नेणारच आहेत. सोबतच ताई, आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाता जाता या वंचित घटकाला काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं की सगळ्या वंचित समूहांनी राज्यघटना ही नेमकी आपल्यासाठी काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. ते काही केवळ हक्क नाही आहेत, ते एका अर्थाने तुम्हाला दिलेलं सुरक्षा कवच आहे. आणि दुसऱ्या बाजूने सगळ्यांना समान राजकीय संधीचा उपयोग करून घेऊन कुठेतरी राजकीय सत्ता आपल्या हातात येईल या दृष्टीने वाटचाल करणं ह्याची सुद्धा खूप मोठी संधी संविधानाने आणि इथल्या राज्यघटनेने आपल्याला दिली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही मतदारसंघ घेतलात तरी तुमच्या लक्षात येईल की त्या मतदारसंघातल्या वंचित घटकांची संख्या ही लक्षणीय असते. आणि हे सगळेजण जर जागृत होऊन एका ठिकाणी आले तर आपल्या सोयीसुविधांसाठी, आपल्या हक्कांसाठी, आपल्या विकासासाठी, अगदी आपल्या वस्तीतल्या नाल्या तयार करण्यापासून ते इथल्या सार्वजनिक आरोग्य सेवा आणि इथली शिक्षण व्यवस्था ह्याचा निधी कमी होऊ नये इथपर्यंतचे सगळे निर्णय घेण्याची ताकद वंचित समूह स्वतःच्या हातामध्ये घेऊ शकतो. आणि ती राजकीय जागरूकता आणि भान यावं हीच माझी याच्यात अपेक्षा आहे. ताई, तुम्ही स्पेशल या रेडिओच्या महिला विश्व कार्यक्रमामध्ये आल्या आणि इथे आल्याच आहात, तर मला आपल्या वाशिम जिल्ह्याच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. वाशिम जिल्हा आपण पाहतोय की बऱ्याच मागासला आहे, अनेक इथे समस्या आहेत. तर वाशिम जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तुमच्याजवळ एखादा प्लॅन आहेत का? वाशिम जिल्ह्याचे रिसोड आणि मालेगावची जवळजवळ सगळी जिल्हा परिषद सर्कल मी मागच्या 2-3 महिन्यामध्ये हिंडले आहे. आणि मला 2-3 गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या. एक म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. ती अर्धशिक्षित युवकांमध्ये पण आहे आणि ती शिक्षित युवकांमध्ये पण आहे. कारण वाशिम जिल्ह्यामध्ये इथल्या आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी, मला कुठल्याच पक्षाचं नाव घ्यायचं नाही आहे, पण कुठल्याच सत्ताधाऱ्यांनी इथे मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे उभारू दिले नाहीत. आणि त्यामुळे आत्तासुद्धा म्हणजे 2023मध्ये सुद्धा शेती प्रधान जिल्हा म्हणून वाशिमची ओळख राहिलेली आहे. आणि निदान वाशिममध्ये जे जे काही पिकतंय त्याच्यावरती आधारित एक ॲग्रो इंडस्ट्रीज वाशिममध्ये उभ्या राहणं आणि वाशिमसारख्या शहरामध्ये उद्योजकता जास्ती निर्माण झाली तर मुलांच्या बेरोजगारीचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणावरती सुटू शकतो. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की ज्या काही सार्वजनिक सुविधा आहेत त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवस्था आहे. आणि त्याच्याबद्दल जो काही शासनाचा निधी आहे तो या इथल्या रस्ते असतील, वाशिम शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी असतील, या सगळ्या सोयी या सुधारण्यासाठी त्याची गरज आहे. कित्येक सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये म्हणजे वाशिम शहरामध्ये पण, रिसोड मालेगाव सारख्या ठिकाणी पण किंवा ग्रामीण ठिकाणी पण कित्येक ठिकाणी आरोग्य केंद्र आहेत, पण त्याच्यासाठी पुरेसा स्टाफ किंवा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही आहे. हा एक मला असं वाटतं की वाशिमचा खूप मोठा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या दृष्टीने विकासाचा जर दृष्टीने आपण विचार करणार असलो तर सार्वजनिक सेवा, मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, वाहतूक असेल, या जास्तीत जास्त दर्जेदार व्हाव्यात आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती ह्याच्यावरती निश्चितच वंचित बहुजन आघाडीचं जास्ती लक्ष असेल. निश्चितच ताई,
तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महिला विश्व या कार्यक्रमामध्ये आल्या आणि आम्हाला माझ्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्ही अगदी मनमोकळेपणाने दिले. आणि ही आपली जी मुलाखत आहे ही तर आता होईलच, परंतु येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आणखी काही तुम्हाला पेचात टाकणारे प्रश्न आम्ही तुम्हाला राजकीयदृष्ट्या जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आम्ही नक्कीच विचारू आणि तुमची मुलाखत परत एकदा आमच्या रेडिओ वत्सगुल्मला होईल अशी मी आपणाकडून अपेक्षा करते आणि पुनश्च एकदा महिला विश्व या कार्यक्रमात आपले आभार व्यक्त करते. नमस्कार. रेडिओ सगुल्मानी बोलावलं याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार सगळ्या टीमचे. आणि राजकीय प्रश्न आणि राजकीय चर्चा करायला निश्चितच आवडेल. धन्यवाद. श्रोतेहो, या होत्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर. महिला विश्व या कार्यक्रमात आपण त्यांची मुलाखत ऐकली आणि पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ वत्सगुल्म आवाज वाशिमचा.